अधिक जिने ज्याचे बाईले अधीन. समजतंय का? फोडून सांगू? फोडून सांगू? बाईले अधीन म्हणजे जो बायकोच ऐकतो त्याच्या जीवनाचा धिक्कार तुकोबाराय करतात. आता इथं बसलेले जेवढे तेवढ्या सगळ्याला विचारतो, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा तुम्ही खरंच ऐकत नाहीत बायकोचं? हा, नाहीत ऐकत? ते म्हणतात खरं आहे, ऐकावं लागत आहे. अरे तुम्ही काय, मला पण ऐकावं लागतंय, कुणालाही ऐकावं लागतं, पण किती ऐकतील याची मर्यादा पाहिजे ना. किती ऐकावं माणसानी, यालाही काही लिमिट असावं. किती ऐकतेत माणसं सांगू तुम्हाला? ऐका जरा 4Gचं कार्ड वापरा पण ऐका. एवढं ऐकतेत लोक, एवढं ऐकतेत लोक. एक मित्र एका मित्राकडे गेला, लक्ष देऊन ऐका, तर दृष्टांत कळे. एक मित्र दुसऱ्या मित्राकडे गेला आणि त्या मित्राला म्हणू लागला, मित्रा यंदाची जी पंचवार्षिकची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला वहिनी नेमके कोणाला मतदान करणार आहे रे? तो म्हणला कोणाला म्हणजे? पट्ट्या ज्याला मतदान करणार आहे ती त्यालाच मतदान करणार आहे. तो मित्र म्हणला मग तू नेमका कोणाला मतदान करणार आहे? तो म्हणतो आणखी तिला ऐकलं, तिला विचारलं नाही आणखी. म्हणजे कुणाला, म्हणजे मतदान करायचं पण कोणाला विचारतात माणसं? विठ्ठल काही माणसं ती एवढे ऐकण्यात आहेत, एवढे ऐकण्यात आहेत, एवढे ऐकण्यात आहेत. महाराज काय ऐकतील त्याचा काय भरोसाच नाही हो. काही ऐकतात, काही ऐकते. बरं किती बोलू दे ह्यांनी, ऐकतेच हो. तुम्ही बोलतात ना, झोपल्या काय? बोलतातच ना तुम्ही, बोलल्याशिवाय राहतच नाहीत. बोलतात आणि बोलत असताना एकाची बायको अशीच बोलायची, ए ए गपची बस, नाही बायकोच करून देईल बघ. एकाची बायको सारखंच बोलायची नवऱ्याला, अहो तुम्ही ना लईच भोळेत, तुम्ही भोळा शंकरच आहेत, एवढे भोळेत तुम्ही, एवढे भोळेत, एवढे भोळेत, तुम्हाला कुणी फसवतंय. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, तरी तेच सुरू, तुम्ही एवढे भोळेत, तुम्हाला कुणी फसवतंय, कुणी फसवतंय. त्याने ऐकून घेतलं, ऐकून घेतलं, ऐकून घेतलं आणि तो डायरेक्टच बोलला, खरे म्हणला मला कुणी फसवतंय, पण सुरुवात तो ह्या बापाने केली. एवढं ऐकतेत माणसं, एवढं ऐकते, ती सारखी बोलायची, तुम्ही लईच भोळे, तुम्हाला कुणी फसवते, तुम्हाला कुणी फसवते. मी काय करते म्हणली, तुम्हाला एक गुरुमंत्र देते. तेव्हा मला बरं झालं, मी नाहीतरी गुरु केला नाही, म्हणूनच तुझ्या फांदात पडलो, तुझ्यासारखी बायको भेटली, बरं झालं आता तूच गुरु होय माझी. ते म्हणली हा, मग आता मी तुम्हाला गुरुमंत्र देते जेणेकरून तुम्हाला कुणीच फसवणार नाही. ती म्हणली ठीक आहे. तो म्हणला ठीक आहे, काय गुरुमंत्र? ते म्हणले तुम्ही कुठेही जरी गेलात, तुम्ही बाजारात गेलात एखादी वस्तू घ्यायची म्हणलं की एवढे भोळेत तुम्ही, त्यांनी जेवढ्या असणाऱ्या वस्तूची किंमत सांगितली तेवढेच पैसे देतात, नाही तर त्याच्यापेक्षा जास्त देतात आणि तुम्हाला लोक फसवतात. एक काम करा, तुम्हाला मी एक मंत्र देते. काय मंत्र? काही नाही, तुम्ही असणारे कुठलीही वस्तू घ्यायला गेलात ना, तुम्हाला सांगितलं की ही वस्तू 100ची, तर तुम्ही एक काम करायचं, मागत असताना निम्म्यात मागायची, म्हणजे अर्ध्याने मागायची, म्हणजे तुम्हाला लोक फसवणार नाहीत. तो म्हणला काही हरकत नाही, चाल. झालं महाराज. दुसऱ्या दिवशी बाजारला गेलं, बाजाराचा दिवस होता, दुपारचे 12-1 वाजलेले होते, पावसाळ्याचे दिवस होते, नेमके ढग जमा होऊ लागले. त्याला वाटलं नक्की पाऊस येणार आता, पण पाऊस येणार, पण माझ्यापाशी छत्री नाही. म्हणला पटकीन ते दुकानावर गेले, छत्रीच्या दुकानदाराला म्हणू लागले छत्री दाखव. त्यांनी छत्री दाखवली. किती किंमत आहे? तो म्हणू लागला किंमत होय 100 रुपयाला आहे छत्री. त्याच्या पटकीने बायको ध्यानात आली, गुरुमंत्र काय? हा तिलाही ध्यानात राहते यांच्या. कशात मागायची? निम्म्याने मागायची. पटकीने बायको ध्यानात आली की त्याने लगेच 100 सांगितले. ते म्हणते ओ मामा 50ला द्या ना. तो म्हणला ए उघड डोकं खाऊ नको, सकाळपासून एक तर गिराईक नाही, तूच भावानीचं गिराईकच, दुपार झाली तरी गिराईक नव्हतं, तू आलास ठीक आहे, तू म्हणतोस ना, तू काय म्हणतोय 50, तुझंही नको माझंही नको, एक काम कर सकाळच्या पारी ही 80ला घेऊन जाय. 40ला द्या ना. कशी मागायची? निम्म्यात मागायची ना. म्हणला काय गिराईक भेटलं येड्यावणी, येड्यात दिसतंय हे. ते म्हणतंय ओ येड्यावणी करू नका ना,
भवानीचं गिराईक आहे तो तुम्ही परत गेल्यानंतर परत असणारी भवानी व्हायची नाही माझी. भवानीचं गिराईक आहे तुम्ही, काही करा पण एक काम करा, तुमचंही राहू द्या माझंही राहू द्या. एक काम करा, 70 रुपयाला घेऊन जा. 35ला द्या ना. ते वैतागलं ते म्हणलं ए येडं बिडं लागलं काय तुला. बरं म्हणला जाऊ दे आता, मला परवडू दे नाही तर नाही परवडू दे, पण एक काम कर, ही ना छत्री तू 50ला घेऊन जा. 25ला द्या ना. अरे आता काय फुकटच नाही तू काय. विठाल मी काय सांगत होतो, बाईले आधी हे ऐकून कुणाचं बोलत होतं, बायकोच ऐकून बोलत होतं. पण त्याच्या जीवनाचा तुकोबाराय धिक्कार करतात. आणखी कोणाचा धिक्कार करतात. धिक जिने जया आळस निद्रा फार. ज्याला आळस आहे, जो निद्रा घेतो खूप, त्याला असणारा त्याच्याही जीवनाचा धिक्कार आहे. काही माणसं घरी झोपत येत, यात नवल नाही हो. कीर्तनात बी झोपत येतो. बरं ते असे समोर बसायला येते, समोर, आणि समोर बसून सुरू करते. तुम्हाला वाटलं का बसलेले झोपत येत गुरुजी? हा, बसलेले नाही, चांगले हरीचे टाळीचे टाळकरी झोपत येत. काय सांगावं तुम्हाला, एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर आता कीर्तन 9 ते 11 असतंय, बरोबर आहे की नाही. तशी पद्धत कीर्तनाची 7 ते 9च पाहिजे. कशामुळे काका सांगू का, आपण जर नगरच्या पलीकडे गेलो, आता गुरुजी ही सगळी फिरणारी माणसं आहेत, तिथून पलीकडे सगळे 7 ते 9 कीर्तन आणि नंतर जेवण. त्याच्यामुळे कीर्तनकारही फ्रेश असतो ना, ऐकणारही फ्रेश असतात. एवढा आटा बेडा घेण्याची गरज नाही पडत कीर्तनकाराला. पण आपल्याकडे गोंधळ आहे, नेमका 9चं कीर्तन 9:30ला सुरू होतं, मग 11:30 पर्यंत चालतं. पंक्तीला चांगलं हाणलेलं असतं वारकऱ्यांनी. एका वारकऱ्याने चांगलं तुरुंब जेवलं असं, आणि जेवून उभा राहिला हरीला. बरं नुसता टाळ घेऊन उभा राहात ना गुरुजी, ते विना घेऊन उभा राहिलं. विना घेतला आणि उभा राहिलं की उभा राहिलं. बाबा तुम्हाला नाही म्हणता, तुम्ही माझ्याकडे बघू नका. उभा राहिलं ते, आणि उभा राहिल्यानंतर त्याला डुकली लागू लागली. खाल्लं होतं भरपूर, झोप येऊ लागली. झोप येऊ लागल्यानंतर त्याने इकडे तिकडे बघितलं. ते होतं सभा मंडपामध्ये कीर्तन. त्याने इकडे तिकडे बघितलं तर ते सिमेंट काँक्रीटच्या भीतीमध्ये खुंट्या ठोकलेल्या असतात ना, कशा करता, टाळ विना अडकवण्याकरता. ते तिथं जवळ गेलं त्या खुंटीच्या, आणि जवळ जाऊन, मी पुढं कीर्तन करतोय, ते जवळ जाऊन त्याने एक हात असा दिला, एका हातामध्ये अशी खुंटी पकडली, एका हाताने विना वाजवतोय, महाग मस्त हे पाय इकडे दिला, आणि विना वाजित गेलं झोपी. माझ्याकडे काय बघता. चांगलं झोपी गेलो, पण झोपी गेल्यानंतर त्याची झोप चालू होती. विना बंद पडला, माझं कीर्तन सुरू. पण त्यावेळेला विष्णू महाराजासारख्याने एक जणांनी असं उंच प्रमाण उचललं. याने उंच प्रमाण उचलणं, आणि त्याला तेवढ्यात काय झालं, पण ते तिथला हात निसटला, आणि निसटून ते तन दिशेने खाली पडलं. खाली पडल्याबरोबर 2,500-3 हजाराच्या येण्याचा बुकणाच वाजला ना महाराज. बरं जाऊ द्या, तेव तरी कसा बसा भरून देता येईल पट्टीतून. पण त्याचे दात पडले, त्याचं काय करायचं. दातही पडून गेले महाराज, आणि बघितलं तर सगळं रक्तबंबाळ झालं. मी म्हणलं बाबाला, बाबा ओ बाबा, झोप लागली होती काय. म्हातारा म्हणते झोप नव्हती लागली, खुंटी दिली होती. शाबास. सिमेंट कॉन्क्रीटच्या भीतीमधली खुंटी ढिल्ली असती होय. काय म्हणतील मला सांगायचंय, आळस निद्रा फार. आळस हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून त्याच्या जीवनाचाही धिक्कार माणसं असणाऱ्या महाराजांनी केलाय. म्हणून धिक पद्धतीचं जीवन काही जणांचं आहे, काही जणांचं निंद्य पद्धतीचं जीवन आहे. निंद्य पद्धतीचं जीवन म्हणजे ते जगत असताना त्यांच्या जीवनाला काही अर्थच नाही. जन्माला आलेत म्हणून जगतात, नाहीतर त्यांना मान नाही, अपमान नाही, काही नाही. काही जण बघा तुम्ही, एवढे विचित्र असतात माणसं, त्यांना स्वेया द्या, त्यांना मारा, जे करायचं तेच करणार. एवढे वाईट वागणारे महाराज, एवढे वाईट वागणारे. एका गावामध्ये एका माणसाने काय केलं, गावामध्ये रात्रीच्या वेळेला चोरी करू लागला. चोरी, निंदे जीवन सांगतोय मी. चोरी करू लागला. चोरी करत असताना काय चोरत होता, गव्हाचं पोत चोरू लागला. चोरत असताना त्या मालकाने पाहिलं आणि त्याला पकडलं, आणि पकडून बांधून ठेवला. रात्रभर बांधला. सकाळी असणार त्याला तो उठला मालक, आणि मालकाने उठून काय केलं, डायरेक्ट तो न्हाव्याच्या गल्लीला गेला. न्हाव्याला घेऊन आला. चल म्हणला, चोराची मजा करायची जरा. त्याची चप्पी केली. नंतर त्याला फॉर्च्युनर गाडी आणली कुंभाराच्या गल्लीला जाऊन.
कोणची गाडी असती? कुंभाराच्या गलीला फॉर्च्युनर गाडव होतं. त्या गाडवाला आणलं, गाडवावर बसवलं. हा, गाडवावर बसवलं. त्याच्या गळ्यामध्ये चपलाचे हार घातले आणि चपलाचे हार घालून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली. सगळे पोरं त्याच्यावर असणारे ओरडू लागले, जे नाही ते लोक बोलू लागले. आणि ती मिरवणूक सगळा गर्दाच असणारा तो नेमका त्याच्या दारापासून निघाला. आणि रात्रीपासून माता माऊली विचार करत होती, नेमके हे कुठे गेलेत? कातपूरच्या सप्त्यात गोपाळ महाराज कीर्तन ऐकल्यात गेले नसतील. गुरुजीचं भजन होतं नंतर, ते तर ऐकलं नसेल यांनी. नंतर जागराला तर थांबले नसतील. असा विचार करत होती. सकाळच्या वेळेला तिला वाटलं आता महाप्रसादच घेऊन येतात काय नु काल्याचा. पहाटे दारात येऊन गर्दा कशाचा आहे तर पुढून मिरवणूक येते कुणाची. तिने असं करून बघितलं आणि बघितल्यानंतर तिला आधी खालच्या गाढवाची ओळख पटली आणि नंतर ते म्हणली हे तर आपलंच कॅलेंडर दिसतंय. सगळेजण त्याला काय जे नाही ते बोलत होते. जवळ गेली माता माऊली आणि माता माऊली जवळ जाऊन म्हणते, हो कशामुळे हे? काय नाही म्हणला, ते अमुक पाटलाची तर गव्हाचं पोतं चोरीत होतो म्हणून पकडले गेलो म्हणून हे झालंय. अहो म्हणली आपले इथं गहू कमीत का? काय वेळेत काही बी करता तुम्ही, चोऱ्या माऱ्या करत असतात का? वेळेत तुम्ही असं कुठं करत असतात का? बघा ना आता हे बरं आहे का हे असं? ते काय म्हणते, ए बाजूला, आत्ता फिरून येतो. म्हणजे गाढवावरती मिरवणूक काढली तरीही ज्याला आपल्या जीवनाबद्दल काहीच वाटत नाही त्याला निंदे जीवन म्हणतात. तिसरी जीवन पद्धती स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? स्तुत्य जीवन देशभक्ताचं आहे. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? स्तुत्य जीवन धर्मभक्ताचं आहे. अरे स्तुत्य जीवन कुणाचं आहे? भगतसिंगाचं स्तुत्य जीवन आहे. ज्या जीवनाची स्तुती गोडवे गायले जातात ना, त्या देशभक्ताचं जीवन स्तुत्य जीवन आहे. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील. अरे भगतसिंगाचं जीवन आजही आम्ही त्यांच्या असणाऱ्या गोष्टी, त्यांच्या कथा आम्ही कीर्तनामध्ये सांगतो. भगतसिंग म्हणजे कोणी सामान्य होते का महाराज? अरे भगतसिंगाला जेव्हा फाशीची शिक्षा जाहीर झाली ना, तेव्हा सकाळी सकाळी उद्या फाशी द्यायची असं सांगितलं. तिथल्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी सांगितलं, भगतजी उद्या तुम्हाला फाशी आहे. सकाळी सकाळी भगतजी उठले आणि भगतजी उठून दंड बैठका काढत होते. इंग्रजी अधिकाऱ्याने त्यांच्याकडे बघितलं आणि इंग्रजी अधिकारी हसू लागला. काय वेडा आहे हा, देशभक्त म्हणतात या. अरे आता काही वेळाने फासावरती जाणार आहे आणि हा दंड बैठका काढतोय. दंड बैठका काढतो कशा करता? माणूस शरीर तंदुरुस्त व्हावं याच्या करता. याचं शरीर तर फासावरती जाणार आहे. यांनी रडायला पाहिजे होतं, पण हा रडत नाहीये, दंड बैठका काढतोय. इंग्रजी अधिकारी हसला. हसलेले भगतसिंगांनी पाहिलं आणि भगतजी बोलू लागले, साहेब का हसताय तुम्ही? साहेब म्हणू लागले, काही नाही भगत. नाही साहेब, कशा करता हसला सांगा, कारण तुम्ही वेडे नाहीत. कशा करताय हसायला? विनाकारण हसायला तुम्ही काय वेडे आहेत का? तुम्ही साहेब आहात, इंग्रजी अधिकारी आहात. नेमकं कशा करता हसलात ते सांगा ना. भगतसिंगला बोलू लागले, साहेब भगत, अरे काही वेळाने फासावरती जाणार आहेस तू. काही वेळाने हे शरीर मृत होणार आहे तुझं, आणि तू शरीर तंदुरुस्त होण्याकरता जे उपाय करता ते उपाय तू करतोय, दंड बैठका काढतो. अरे कशा करता? म्हणून मी हसतोय. भगतसिंगने हसून त्याला उत्तर दिलं, साहेब तुम्ही कितीही दिवस आमच्या भारतावरती राज्य केलं तरी भारतीय संस्कृती साहेब नाही कळणार तुम्हाला. हो नाही कळणार. ऐका, मी दंड बैठका का काढतोय? साहेब लहानपणी माझ्या आईने माझ्यावरती संस्कार केलेले आहेत. कारण संस्काराशिवाय भगतसिंगासारखे, छत्रपती शिवरायासारखी माणसं घडत नसतात महाराज. संस्कार त्याच्याकरता जरुरी आहेत. ऐका, भगतसिंगाला असणार तेव्हा भगतसिंग सांगू लागला, साहेब तुम्हाला नाही कळायची भारताची संस्कृती. माझ्या आईने माझ्यावरती संस्कार केलेले, त्याचंच रूपांतर हे. साहेब म्हणू लागले, भगत नाही कळालं मला. ऐका साहेब तुम्हाला सांगतो. भगतसिंग साहेबाला सांगू लागला, साहेब लहानपणी मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो ना तेव्हा माझी आई रोज देवपूजा करायची. आणि देवपूजा केल्यानंतर देवाला आंघोळ घालायची माझी आई. देवाला कपडे घालायची, देवाला गंध लावायची, देवाला नैवेद्य दाखवायची. आणि देवाला नैवेद्य दाखवणं झाल्यानंतर मला हाक मारायची, भगत. मी जवळ जायचो आणि म्हणायचो, जी आई. काय गाई? काही नाही भगत, एक काम कर ना, आपला जो बगीचा आहे ना, पळत पळत जा आणि ताजी ताजी फुलं देवाकरता तोडून आण बरं. मी पळत पळत जायचो चिमुकल्या पावनाने आणि ताजी ताजी फुलं तोडून मी आईजवळ द्यायचो. आई तेच फुलं देवाला व्हायची आणि अशा पद्धतीने आमचं जीवन चालू होतं.
रोज आई देवाची पूजा करायची. पूजा करणं झाल्यानंतर मला आवाज द्यायची, मी फुलं आणून द्यायचो. फुलं आई देवाला व्हायची. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, असं 6 महिने चालू होतं. एके दिवशी आईने देवाला आंघोळ घातली, देवाला गंध लावला, देवाला नैवेद्य अर्पण केला आणि मला आवाज दिला रोजच्या प्रमाणे, भगत. मी म्हणलो काय गाई? अरे बाळा जा ना बगीच्यामध्ये जा आणि ताजी ताजी फुलं घेऊन ये ना. मी आईला म्हणलो, आई मला आज कंटाळा आला, मी नाही आणणार फुलं, मी नाही आणू शकत फुलं. पण त्याच वेळेला भगतची आई असणारी म्हणत होती, नाही भगत आण फुलं, आण रे बेटा. नाही आई मला खूप कंटाळा आलाय, मी नाही आणणार आज फुलं. भगतची आई परत आग्रह करत होती, आण बेटा फुलं. तेव्हा भगतसिंग बोलून गेले, आई आजच्या दिवस मला कंटाळा आला, एक काम करणं, कालची जी शिळी फुलं आहेत तीच देवाला वाहन आज. काय म्हणले भगत? आई कालची जी शिळी फुलं आहेत तीच देवाला वाहन आजच्या दिवस. तेव्हा आईने मला उत्तर दिलं होतं, भगत शिळी फुलं देवाला चालत नाहीत. तेच आजही आईचं वाक्य माझ्या कानामध्ये गुंजते, अरे दगडा मातीच्या देवाला जर शिळी फुलं चालत नसतील तर हे फूल मला भारत मातेला समर्पण करायचे, ते शिळ कसं चालेल, ते ताजं तवानं लागेल, म्हणून दंड बैठका काढतो. यांचं स्तुत्य जीवन आहे महाराज. माझे छत्रपती शिवराय यांचं स्तुत्य जीवन आहे. खरं तर आज छत्रपती शिवराय सांगावे, आज वेगळा पर्व काळ आहे, पण तरीही 5 मिनिटं तरी सांगतोच. कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र, मी खरा शिवचरित्रकारच आहे, शिवपुराण कथाकार पण आणि शिवचरित्रकार पण. ऐका, अरे स्तुत्य जीवन कुणाचं आहे? स्तुत्य जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? धर्मवीर संभाजी महाराजांचं आहे. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? तानाजी मालुसरेचं आहे. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? येसाजी कंकच आहे. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? हंबीराव मामाचं आहे. अरे का स्तुत्य जीवन होतं यांचं? कारण यांनी अहोरात्र कष्ट केले होते आणि स्वराज्याची निर्मिती केली होती. माझ्या राजाच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र जर पाहिला ना, तर कुणी यावं आणि या महाराष्ट्राचे लचके तोडावे असा महाराष्ट्र होता. आदिलशाहीने यावं, महाराष्ट्राचे लचके तोडावे. कुतुबशाहीने यावं, महाराष्ट्राचे लचके तोडावे. मोगलशाहीने यावं, आमच्या आई बहिणीची इज्जत लुटावी. पण त्याच वेळेला 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर या महाराष्ट्राला चांगले दिवस असणारे सुरू झाले. माझ्या शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करंगळी कापून प्रतिज्ञा केली, हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा. आणि वयाच्या 16व्या वर्षापासून 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून तोरणा असणारा स्वराज्याचं तोरण बांधलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 350 किल्ले जिंकले माझ्या राजाने. आणि एक दिवस हा राजा छत्रपती सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज झाला. कधी? 6 जून 1674 रोजी राजे सिंहासनावरती बसले आणि सगळ्यांना भीती वाटू लागली. कोणाकोणाला भीती वाटत होती? सगळ्यांनाच भीती वाटत होती. आदिलशाही घाबरलेला होता, औरंगजेबही घाबरलेला होता. अरे कोणी हा सामान्य नाहीये, अफजल खानासारख्याचा कोतळा यांनी बाहेर काढलाय. आणि त्याच वेळेला झालं महाराज, महाराष्ट्र जिंकला होता, पण आता कर्नाटक असणारा जिंकायचं ठरवलं. कर्नाटक मोहीवरती धर्मवीर संभाजीराजाला पाठवायचं चाललं होतं. पण त्याच वेळेला ऐन वेळेला मोहीम बदलल्या गेली आणि सांगितलं, फक्त मीच असणारा त्या मोहीमवरती जाणार. संभाजीराजाला बाजूला केलं. शिवाजी महाराज मोहीमवरती निघाले. का? कर्नाटक जिंकायचं आहे, कर्नाटक जिंकायचं आहे. निघाले महाराज. पण राजे जेव्हा निघाले ना, तेव्हा अनेक राजे शरण येऊ लागले. का? हा कोणी सामान्य राजा नाहीये, याच्याबरोबर आपण युद्ध करू शकत नाहीये. अनेक जण शरण येऊ लागले. तसा गोळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह तोही शरण आला, राजे आमच्या बरोबर युद्ध करू नका, तुमच्या बरोबर आम्ही युद्ध करू शकत नाही, पण तुम्ही एक काम करा, तुमच्या बरोबर आमची असणारी मैत्री होऊ द्या, मी तुम्हाला कर्नाटक जिंकण्याकरता सहकार्य करेन. झालं महाराज, ठरलं. गोळकोंड्यामध्ये आले ते 2 जण, सिंहासनावरती बसले. बसल्यानंतर मात्र गोळकोंड्याचा बादशाह म्हणू लागला, राजे बसण्यापेक्षा चला ना आपण गोळकोंडा पाहूया, नगरी पाहूया. आणि नगरी पाहण्याकरता निघाले. आता राजाबरोबर कोण होतं? येसाजी कंक होता. इकडे या कुतुबशाह बरोबर अनेक असणारे त्याचे सैनिक होतं. निघाला महाराज आणि गोळकोंड्यामध्ये सांगू लागला. सांगत असताना काय करू लागला माहितीये? त्याच वेळेला
निघाल्यानंतर तो एक एक गोष्ट दाखवू लागला. राजे, छत्रपती शिवराय बघा, ही आमची ज्वाराची गल्ली, ही ज्वार पेठ आहे. याच्यामध्ये हिरे माणिक कोणत्याचे व्यापारी असणारे व्यापार करतात. त्याच्यातनं कर आम्हाला मिळतो आणि त्या करावरती राज्य असणारं चालतं. पुढे निघाल्यानंतर दाखवू लागले, हे बघा, ही आमची शस्त्रशाळा. याच्यामध्ये वाघनख तयार केले जातात, याच्यामध्ये बिचवा तयार केला जातो, याच्यामध्ये भाला तयार केला जातो, याच्यामध्ये तलवार तयार केला जाते. आणि पुढे निघाले महाराज. पुढे निघाल्यानंतर परत असणारे दाखवलं, बघा महाराज, ही आमची अश्वशाळा. याच्यामध्ये अनेक जातीचे घोडे, हा अमुक जातीचा घोडा, हा तमुक जातीचा घोडा. पुढे निघाले. आता शेवटची गोष्ट दाखवायची राहिली होती, ती होती हत्तीशाळा. पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर दाखवलं कुतुबशाही. महाराज बघा, ही आमची हत्तीशाळा. महाराज म्हणायचे, वा, बहुत खूप, बहुत खूप, बहुत खूप, खूप छान. ती भारावलेली नजर पाहिली कुतुबशहाने आणि कुतुबशहाने टोचून बोलायचं ठरवलं. कुणाला? छत्रपती शिवरायांना. शिवरायांना कुतुबशाह बोलू लागला, राजे, पाहिले ना तुम्ही आमच्याकडले बलदंड हत्ती? राजे म्हणले, वा, बहुत खूप. राजे, पण तुमच्याकडे असतील आमच्यासारखे हत्ती. आता राजेकडे हत्ती होते का काका? नाही ना. राजेचं पूर्ण चरित्र जर वाचलं तर फक्त सिंहासनाधीश्वर राजे झाल्यानंतर हत्तीवरती असणारी मिरवणूक काढली होती रायगडावरती, तेवढाच उल्लेख आहे चरित्रामध्ये. नाहीतर हत्तीचा कुठेही उल्लेख नाही महाराज. आता राजेला टोचून बोलायला कळालं आणि राजे हजार जबाबी होते. राजे बोलले, कुतुबशहाजी, बादशहाजी, आमच्याकडे तुमच्यासारखे हत्ती नाहीयेत, पण हत्तीच्या ताकदीचे मावळे मात्र आहेत आमच्याकडे. महाराज, मावळे आहेत आमच्याकडे. कुतुबशाह लगेच बोलला, हत्तीच्या ताकदीचे मावळे? एखादा मावळा आणलाय का संघ? येसाजी कंक जवळच होता, हा त्याच्यातलाच एक आहे. त्याच्या पाठीवरती थाप मारली. तो म्हणू लागला, मग खेळेल का हत्ती बरोबर आमच्या झुंज? राजे म्हणले, का नाही? येसाजी खेळतो का झुंज? राजे, आज्ञा, झुंजायला तयार आहे. कोणाबरोबर? हत्ती बरोबर झुंजायचंय. झालं. कुतुबशाह म्हणू लागला, काय हरकत नाही, उद्या सकाळी 9 वाजता लाखो लोक जिथे बसतात त्या मैदानामध्ये हत्तीची आणि मावळ्याची झुंज होईल. झालं महाराज. सगळीकडे दौंडी पिटल्या गेली. उद्या कुणाची झुंज होणार आहे? उद्या एका मावळ्याची आणि हत्तीची झुंज होणार आहे. सगळ्यांनी आजपर्यंत रेड्याची झुंज पाहिली होती, हत्तीची हत्तीची झुंज पाहिली होती, घोड्याची झुंज पाहिली होती, माणसाची माणसाबरोबर झुंज पाहिली होती, पण हत्तीची माणसाची झुंज पाहिलेली नव्हती. म्हणून सकाळी 8 वाजता लाखो लोक त्या मैदानामध्ये जो असणारे जमा झाले. 9 वाजता मैदानामध्ये शिवाजी राजे आणि कुतुबशाह येऊन बसले सिंहासनावरती. त्यावेळेला त्या हत्तीला मात्र सांगितलं होतं, हत्तीला जे सांभाळणारे जे होते ना, त्यांना सांगितलं होतं कुतुबशाहने, हे बघा, मावळे खतरनाक आहे छत्रपती शिवरायांचे. हत्ती सोडायचा आहे तर सगळ्यात बल्लंड हत्ती सोडा, झुंजी करता. आणि एवढंच नाही तर त्याला काय पाजा? ते तुम्ही म्हणावं, मी नाही म्हणणार. त्याला थोडीशी पाजा. अरे, साधा माणूस पेला तर हत्तीसारखा वागतो, मग हत्ती पेल्यावर त्याला पाजा असं म्हणल्यानंतर त्याला पाजण्यात आली. त्याला मैदानामध्ये आणण्यात आलं. इकडं येसाजी कंकानी तलवार घेतली, तलवार घेऊन आतमध्ये आला. राजेला मुजरा केला. मुजरा केल्याबरोबर, राजे द्या आशीर्वाद. डोळ्यातनच असणारे नजरेतून आशीर्वाद भेटला. नजरेतून आशीर्वाद भेटल्याबरोबर येसाजी कंकाला वाटलं की 10 हत्तीचं बळ माझ्या अंगामध्ये आलंय की काय. झालं महाराज. तिकडनं हत्तीला सोडण्यात आला. आजपर्यंत जेव्हा हत्तीला सोडलं होतं तेव्हा त्याला माहित होतं मैदानात असणारा माणूस त्याला पायाखाली चिरडायचे फक्त. हत्ती तिकडनं निघाला, येसाजी कंक इकडनं निघाले, नंगी तलवार हातामध्ये. हत्ती पुढे येत होता, येसाजी कंक पुढे जात होते. पण हत्ती समोर आला की येसाजी कंक बाजूला गेले. लोक म्हणायचे भेलं वाटतं. ते बाजूला गेले. परत हत्ती तिकडे गेला की परत बाजूला, परत हत्ती तिकडे, परत बाजूला. का फिरत होते बाजूला? त्याचं कारण होतं, याची कमजोरी काय हे बघत होते. कारण शत्रूची कमजोरी ओळखण्याची नजर शिवरायांनी मावळ्याला दिलेली होती. महाराज काय केलं माहितीये? मग त्या हत्तीची कमजोरी कळाली. काय? हत्तीला गरकण फिरता येत नाही आणि मागच्या पायाने लाता मारता येत नाही, लात मारता येत नाही. ओळखलं, त्याच्या मागे गेले, शेपटीला पकडलं, 2 पाय त्याच्या मागच्या पायावरती ठेवले आणि लोंबकळले असे येसाजी कंक. आता हत्ती त्याला मारण्याकरता फिरू लागला. पकडल्या जाईल का? हे इकडे गेले की ते मागे, ते इकडे गेले की ते मागे. फिरला 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 हत्ती आणि त्याची घेतलेली उतरली. त्याची उतरल्यानंतर मात्र घोटाळा असा झाला, जेव्हा उतरली तेव्हा येसाजी कंक थोडेसे बेसावत झाले आणि त्या संधीचा फायदा हत्तीने घेतला आणि येसाजी कंकडला सोंडीमध्ये पकडलं, करकचून आवळलं. आता आवळल्यानंतर सगळ्याचे जेवढे लोक होते त्यांचे श्वास रोखले गेले. अरे काय मावळा आहे हा, आता मरणार, आता वाचत नाही, हा मरणार, नक्की मरणार, मेला येसाजी आता. पण शिवराय मात्र शांत होते. त्यांना माहित होता हा माझा मावळा आहे, हा मरू शकत नाही, हा फक्त आता शोधतोय निघायचंय कसं बाहेर.
आणि तेच केलं येसाजी कंकनी. बारीक बारीक अंग केलं आणि बारीक शरीर करून त्या सोंडीतून बाहेर पडले, उडी मारली आणि मागे पळू लागले. मागे पळू लागले म्हणल्यानंतर सगळ्या लोकांना वाटलं हे भिवून पळायला लागलं काय नो. पण ते मागे कशा करता पळत होते, एखाद्या माणसाला जर उंच उडी मारायची असेल तर त्याला आधी 4 पावलं मागे यावं लागतं. तसंच येसाजीने केलं होतं. मागे 10 पावलं आले, हत्ती समोर आहे आणि तिथून असणारे पळत निघाले. हा येसाजी पळतोय म्हणून हत्ती तिकडनं पळू लागला. येसाजी पळत होते, पळत पळत त्या इथे बसणाऱ्या हत्ती समोर आले, उंच उडी मारली 10 फूट आणि खाली जे तलवार आली ती सोंडीला असणार चर दिशेने चिरलं आणि हत्ती मोठ्याने किंचाळला आणि धाड दिशेने जमिनीवरती पडला. हत्ती जमिनीवरती पडल्याबरोबर तिथल्या लाखो लोकांनी येसाजी करता टाळ्या वाजवल्या होत्या. मी तिथल्या लोकांचं सांगत होतो, तुमचं सांगत. तिथल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या का? कर्नाटकाच्या हत्तीचा पराभव महाराष्ट्राच्या हत्तीने केला होता. हे महाराष्ट्राचं वैभव होतं. महाराज महाराष्ट्राचं वैभव होतं. ऐका, पुढे आल्यानंतर त्याने नजराना द्यायचं ठरवलं होतं. मोत्याचा हार काढला, कुतुबशाही देऊ लागले. घेतला असेल का मावळ्यांनी? ते का आपल्यासारखे होते वय? नाही ना घेतला महाराज. का? त्या टायमाला त्याने एकच वाक्य वापरलं, अरे आम्ही लढतोय ते माळीसाठी नाही, आम्ही लढतोय ते नजराण्यासाठी नाही, आम्ही लढतोय ते स्वराज्यासाठी आणि आमच्या छत्रपती शिवरायासाठी, नजराण्यासाठी नाही रडत. आणि सांगू तुम्हाला, त्याच वेळेला मग काय झालं माहिती आहे? कुतुबशाह त्याला बोलू लागला, अय येडेस का रे? कुणाला? येसाजी कंकला. वेडायस का? जर हत्तीच्या सोंडेतनं सुटलाच नसता तर नाहक मेला असता की नाही? मालक काही सांगतो म्हणजे काय काही करायचं असतं का? अरे आमचे शिपाई आम्ही सांगितलेले ऐकत नाहीत, पण तुम्ही मरायला तयार होता नुसतं छत्रपती शिवरायाने सांगितलं म्हणून. त्यावेळेला त्या येसाजी कंकचं वाक्य, राजा ऐक, आम्ही नुसतं मरायलाच नाही, आमची जर कोणी मान कापली ना तर आमचं निघणारं रक्त हे लाल नसल, ते भगवा असेल. एवढंच नाही, आमची जर कोणी छाती फोडली ना तर त्याच्यामध्ये हाडं निघणार नाहीत, तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायाची मूर्ती दिसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तो येसाजी कंक म्हणत होता, काय म्हणत होता? अरे कापल्या जरी आमच्या माना उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी आमच्या माना उधळण होईल भगव्या रक्ताची, फोडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची.